एवढा विचार करू नकोस. आर यू आउट ऑफ युअर माइंड? म्हणजे यू नेव्हर नो, मॉम तुला कंपनीत परत घेत असतील तर. नाही 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 नाही, ऐक. कारण काल सारंगने गोंधळ करून ठेवलाय. काल त्याने त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये एक सनस्क्रीन लॉन्च केलंय आणि त्याचं नाव माहितीये काय ठेवलंय? बायकोचं नाव त्याच्या, जी मॉमना अजिबात आवडत नाही. सनस्क्रीनचं नाव सावली. तिचं नाव त्याने सनस्क्रीनला दिलं आणि हे मॉमनाही माहिती नव्हतं. डिरेक्टली अवॉर्ड फंक्शन मध्ये त्याने ते अनाऊन्स केलंय आणि मॉम जाम चिडल्या. सो दिस कॅन बी अ चान्स. आणि मी जाते पुढे, तू ये. आणि नक्की ये. हो. राजकुमार, खरंच सरप्राईज आहे आज तुमच्यासाठी. ये. बस बस क्या बात. बस. प्रेस कॉन्फरन्स वगैरे. सॉरी हां, तुम्ही असा विचार करत असाल की इतक्यात परत एकदा का म्हणून बोलवलं तुम्हाला. तर आत्ताच्या आत्ता इथे तुम्ही दुसऱ्यांदा आलाय. हा योग घडून आलाय माझ्या थोरल्या चिरंजीवांच्यामुळे, म्हणजेच राजकुमार मेहेंदळे यांच्यामुळे. आई, प्रेस कॉन्फरन्स थोडंसं एम्बॅरेसमेंट फील होतंय मला. आपल्या फॅमिलीतली लोक आहेत, तिथे डिक्लेरेशन केलं असतं तरी चाललं असतं. हे कशाला पाहिजे? असं काय करतोस? एवढी मोठी बातमी आहे ना, मला असं वाटतं जगाला ओरडून ओरडून सांगावं. आलेत ना सगळे? सोम कुठे? तो बाहेर गेलाय मॉम. आई, नाही रे, आईला तिने जी चूक केली ना, सगळा व्यवहार तुझ्या हातात देऊन रूपम कॉस्मेटिक्सची जी काय वाट लागली आहे, ती चूक आता रेक्टिफाय करायची आहे. हो की नाही? नाही ती, हा आपला सारंग बायकोचं प्रमोशन करतोय. मी तुला शिकवीन सारंग. सो क्यूट. बरं, मी आता जे काही तुम्हाला सांगणार आहे ना, ती बातमी म्हणून सगळ्या न्यूजपेपर्समध्ये फ्रंट पेजला यायला हवी. फ्रंट पेज प्रत्येक चॅनलवर जायला हवी. जाईल ना? मेहेंदळेंच्या बातम्या शक्यतो फ्रंट पेजवरच येतात मॅडम. बोला. दॅट्स नाईस. तर माझी ही कंपनी, माझा ब्रँड अर्थात रूपम कॉस्मेटिक्स, माझा संपूर्ण बिझनेस, माझं एम्पायर, माझं साम्राज्य. राजकुमार उठ. या सगळ्या व्यवहारातून मी माझ्या एका मुलाला बेदखल करणार.